वसईचं आणि तुमचं एक जुनं नातं आहे, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. काय झालं, 1990 साली माझ्या कंपनीने एक मालिका केली. ती दूरदर्शनवर झालेली दुसरी मालिका. बरं. पहिली मालिका लक्ष्मीकांत बेर्डेंची होती, कमलाकर तोरणेंनी ती डिरेक्ट केली होती, नाव माझ्या स्मरणात नाही आहे. आणि दुसरी मालिका ही RTVCने म्हणजे रेडिओ TV कमर्शियल, जिकडे मी नोकरी करत होतो, त्यांनी केलेली जोडी तुझी माझी. हां. आता ही जोडी तुझी माझी मालिकेचं एवढं त्या मालिकेतल्या कलाकार सांगतो: विक्रम गोखले, स्मिता तळवलकर, स्मिता जयकर, चंद्रकांत गोखले, सुलभा देशपांडे, मी, हे कलाकार. आणि त्याचं जे दिग्दर्शन केलं होतं, कारण आमच्या ज्या मी म्हटलं मला आई समान असलेल्या कुसुम कपूर, त्यांची चांगली ओळख होती, म्हणजे त्यांचं नातं होतं. त्यावेळेचे दिग्गज हिंदी चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन. रवी टंडन म्हणजे आजची जी सुप्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन, तिचे वडील. आणि तेव्हाचे त्यांचे चित्रपट म्हणजे खुद्दार, खेल खेल में, अनहोनी, बेनाम, असं म्हणजे प्रचंड दिग्गज दिग्दर्शक. पण का माहीत नाही, त्यांनी त्या कुसुमजींबरोबर असलेल्या त्यांच्या ऋणानुबंधामुळे त्या सिरियलला होकार दिला. आणि मराठी सिरियल त्यांनी हे केली 13 एपिसोड. तेव्हा सिरियल ही 13 एपिसोडचीच असायची, पण आम्हाला 2 एपिसोड एक्सटेन्शन दिलं होतं आणि 15 एपिसोडची झाली. मग आता त्या सिरियलसाठी आम्हाला जागाच पाहिजे होती, जागा चांगली. तर त्या आमच्या कुसुमजींनी वसईला पूर्वेला एक 2 बेडरूम किचन हॉलचा फ्लॅट विकत घेतला. आणि तो कम्प्लीट सिरियल म्हटल्यावर कंटिन्युअस पाहिजे ना शूटिंग. आणि ते वसईला आमचं शूटिंग सुरू झालं. आणि ते शूटिंग सुरू झालं, तो फ्लॅट एवढा सुंदर सजवला होता. ती सिरियल प्रचंड गाजली, जोडी तुझी माझी. आणि ती सिरियल संपल्यानंतर त्या फ्लॅटचं करायचं काय, तेव्हा माझ्याकडे तसं घर नव्हतं. बरं. मला कुसुमजीने सांगितलं, प्रदीप, या फ्लॅटमध्ये तुम्ही राहा, बरं, पैसे कधी द्यायचे तेव्हा द्या. खूप अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व होतं ते. आणि ते नंतर मी पुढे पैसे दिले, तो फ्लॅट घेतला. आणि तिकडे मी राहत असतानाच 90 साली हितेंद्र ठाकूर, माझ्या मते त्यांचं वय तेव्हा 27 एक असावं, पहिलं वसईचा कला क्रीडा महोत्सव. आणि तो काय असतोय बघायला माझे एक मित्र होते, अनिल ठाकूर म्हणून, ते मला चिमाजी अप्पा ग्राउंडवर घेऊन गेले. आणि तेवढ्यात तिकडे हितेंद्र ठाकूरजी उभे होते. तर मला अनिल म्हणायचं, तुला ओळख करून देतो. बऱ्याच सुरस आणि गोष्टी ऐकलेल्या होत्या वसईविषयी. गेलो तर अनिल म्हणाला, प्रदीप कबरे. म्हटलो, एक दीर्घगंभीर आवाज आला, हो बघितलंय सिरियल्स म्हटलं. आणि ती जी काय ओळख झाली, मला काही कल्पना नाही. त्यांनी मला डायरेक्ट स्टेजवर नेलं, व्यासपीठावर नेलं आणि मला भाषण करायला लागलं. आणि ठीक आहे, भाषण करणे थोडंसं मला वक्तृत्व चांगलं असल्यामुळे ते भाषण छान झालं. आणि तिकडनं एका मैत्रीला सुरुवात झाली. ती आज म्हणजे यावेळेचा देखील वसई कला क्रीडा महोत्सव एक कोविडचा काळ सोडला जो त्या वर्षाचा, तर झालेला प्रत्येक 1990 सुरुवात ते आजपर्यंत एकही कला क्रीडा महोत्सव नाही जिथे मी एक दिवस जाऊन पूर्ण हजेरी लावलेली नाही. या वर्षी देखील लावलेली आहे. आणि ते एक ऋणानुबंध म्हणजे हितेंद्र ठाकूर म्हणजे माझ्याकडून अत्यंत जिव्हाळ्याचे मित्र आहेत. मी त्यांना भावाप्रमाणे मानतो. त्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू, अरे मुंबईत, मीच त्यांना विचारलं, अरे मुंबईत तुम्ही एवढं छान तिकडे काम करता, माझ्या सुपरविजन खाली ओल्ड विवा कॉलेजला जो ओपन रंगमंच आहे तो देखील माझ्या सुपरविजन खाली झाला. आणि बाबा पारसेकर, ज्येष्ठ नेपथ्यकार, त्यांनी त्याची ती रचना केली त्यावेळी. आणि मग मीच एक दिवशी आप्पांना विचारलं, अरे एवढं तुम्ही इकडे छान करता, तर मुंबईत तुम्ही काय करत नाही, म्हणजे तू बघ अभ्यास कर. आणि एक दिवशी एका संध्याकाळी आमची भेट झाली होती, तेव्हा माझा पत्ता विचारला गेला. तर म्हटलं काहीतरी आमंत्रण द्यायचं असेल म्हणून दिलं असेल. आणि माझ्या हातात पत्र आलं की तुमची मुंबई शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती पुढील आदेश होईपर्यंत करण्यात आलेली आहे. आणि ते मला वाटतं 2009 ते आज मी आहे. राजकारण हा माझा पिंड नाही आहे, पण समाजकारणाची मला आवड आहे. हितेंद्र ठाकूर या व्यक्तीवर माझं नितांत बंधुप्रेम आहे. त्यामुळे मी त्या पक्षाशी जे 2009 साली घेतलेलं आहे ते एक समाजकार्य म्हणून पूर्ण बांधील आहे. आणि यथाशक्ती यथाभक्ती बहुजन विकास आघाडीचं जे काही मला काम मुंबई शहरात करणं शक्य होतं
ते मी करत आलेलो आहे. तर आणखीन एक सांगतो, माझ्या आयुष्यात जेवढे माझे सन्मान झाले आहेत, माझे सत्कार झालेले आहेत, ते जेवढे मुंबईत झाले नाही आहेत तेवढे माझे वसई विरारमध्ये झालेले आहेत. वा वा. हे मी अगदी विनम्रपणे नमूद करेन. हे झालं माझं आणि माननीय हितेंद्र ठाकूर यांच्या मैत्रीचं नातं. वसईमधली अनेक दिग्गज मंडळी, म्हणजे मी त्यांच्या कुटुंबातला झालो असेल किंवा ते माझ्या कुटुंबातले झाले असतील. तिकडे गवाणकर साहेब होते, मनुकाका परोळेकर होते, आबा तावडे होते, मधुकर तावडे, मालकम बाप्टिस्ट आहे. म्हणजे एवढे मित्र आहेत. आजही माझा बँकेचा अकाउंट हा बसीन कॅथलिक बँकेमध्ये आहे, जो तेव्हा काढलाय 90 साली. कारण माझ्या मते ही अशी एक बँक आहे जी खऱ्या अर्थी संपूर्ण व्यवहार मराठीतून करते. त्यामुळे अनेक मित्र, म्हणजे माणिकपूर पासून म्हणाल तिकडे, मग माणिकपूर म्हणू नका, आपला पारनाका म्हणू नका, होळी म्हणू नका, गिरीज म्हणू नका, निर्मळ म्हणू नका, मी कुठेही गेलो तर मला चहा आणि जेवण आरामात मिळू शकते, इतके ऋणानुबंध आहेत. तर हे झाले ते ऋणानुबंध. पण त्याहीपेक्षा एक अत्यंत आगळा वेगळा ऋणानुबंध असा आहे की मी जेव्हा वसईला वास्तव्याला होतो, मी 2च वर्ष होतो, 90 ते 92, त्याच वर्षी माझ्या मोठ्या मुलीला ॲडमिशन घ्यायची होती. आणि ती वसईच्या पूर्वेला, मला वाटतं ओखीवऱ्याला एक अप्रतिम कॉन्व्हेंट स्कूल आहे. मी तिकडे जर डोळे बंद करून, त्यावेळी मी गेलेलो आहे, तर मला वाटलं आपण कुठे स्वित्झर्लंडला आलो आहे की. आणि एकतर शिक्षणाची हे पण खूप उच्च दर्जा, त्यामुळे ती तिकडे गेली. आणि 1992 साली माझी जी दुसरी मुलगी आहे ती प्रतीक्षा, तिचा जन्म वसईला झाला 2 ऑक्टोबरला. आणि तो झाला ते डॉक्टर शिरीषकर. आता तर ते एवढे मोठे नामांकित डॉक्टर आहेत आणि ते अगदी वसईच्या पूर्वेलाच त्यांचं हॉस्पिटल होतं. म्हणजे त्याच दिवशी मला दौरा होता माझी लाडकीचा, दुपारी निघायचं होतं आणि सकाळी बायकोला प्रसूती वेदना सुरू झाली. आणि मी तो फार मोठा किस्सा आहे की तुम्हाला माहिती आहे, जर वसईला राहताना प्रत्येकाला माहिती आहे, तेव्हा पश्चिम आणि पूर्व याच्यामध्ये फक्त ती रेल्वे ट्रॅक होता. आणि तिकडे जर मोकळा असेल ट्रॅक तर 2 मिनिटात आपण चालून जायचो. पण त्या मालगाड्या असायच्या, ते मालगाडी असली की तुम्हाला ती दिवसभर तिकडनं हटायची नाही. आणि हे सकाळी 5ची गोष्ट. मी हैराण झालो, काय करू का, मालगाडी दिसत होती समोर उभी राहिलेली, ओलांडून जायचा. तिकडे रिक्षा वगैरे काही नव्हती, शक्यच नव्हतं. जवळजवळ 1 तास तर चालत जायला लागला असता, रिक्षानीच 20-25 मिनिटं लागली असती. आणि तेवढ्यात ती मालगाडी हलताना दिसली. ती मालगाडी 5 मिनिटात निघून गेली. मी माझ्या पत्नीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिकडे प्रतीक्षाचा जन्म झाला. पण त्या जन्माच्या वेळी या पार नाक्याला लक्ष्मी स्टोअर्स म्हणून अत्यंत प्रसिद्ध स्टोअर आहे. आणि तिकडे माझा ते स्टोअर ज्याच्या मालकीचं होतं तो कुमार पाटील माझा अत्यंत जिव्हाळ्याचा मित्र होता. आज तो हयात नाही आहे. पण मी इथे नसताना देखील त्यांनी त्यावेळी माझ्या बायकोची जी काळजी घेतली, एक आपण म्हणतो ना बाळंती नसते ओली वगैरे, म्हणजे कुमार पाटील आणि कुमार पाटीलची पत्नी, हे दोघंही फार देव माणसं होती. त्याची पूर्ण फॅमिली, त्याचे वडील, त्याचे मोठे बंधू. पण ही ऋणानुबंध मला वसईमध्ये मिळालेलं आहे. त्यामुळे मग पुढे असं झालं की तीच माझी मोठी मुलगी जेव्हा तिने CETची परीक्षा दिली आणि तिला काहीतरी 98% पर्सेंटाईल आली, पण तरी देखील तिला हवं असलेलं कॉलेज मिळत नव्हतं. म्हणजे लोकांना बजाज हवं असतं आणि नेमकं तिला कॉलेज आलं ते विवा कॉलेज. आता माझा काही ओळख नाही, काही संबंध नाही, विवाला ती डायरेक्टलीच जाते. आता ही थोडीशी साशंक होती. तेव्हा आप्पाशी बोललो. आप्पा म्हणला तिला कॉलेजला घेऊन ये, तिला कॉलेज बघून देणे ठरवू दे प्रतीक. मी मुलीला कॉलेजला घेऊन गेलो. मुलीने कॉलेज बघितलं आणि मला म्हणाली, डॅडा मला हे कॉलेज चालेल. एवढं सुंदर एज्युकेशन MMS किंवा MBAचं आपल्या विवा कॉलेजला आहे. माझ्या मुलीने तिकडनं शिक्षण पूर्ण केलं आणि दुसऱ्या दिवशी तिला जॉब लागला. आणि आज माझी मुलगी एका मोठ्या शिपिंग कॉर्पोरेशनची HR म्हणून दुबईला कार्यरत आहे. त्यामुळे आपण म्हणतो वसई विरार हे संस्कृतीचं तर माहेरघर आहेच, पण त्याचबरोबर आता शिक्षणाचं आणि चांगल्या आरोग्याचं देखील माहेरघर आहे, एवढं मी सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि त्याचं जास्तीत जास्त श्रेय हे माननीय हितेंद्र ठाकूर आणि त्यांची संपूर्ण टीम, राजू नाना पाटील असतील, आता आपले महापौर झाले राजीव पाटील आहेत, आमचे जितूभाई आहेत. तर ह्या सगळ्यांनी मिळून खूप तिकडे नारायण मानकर जे आहेत, जितूबाई शहा मी म्हटलं, या लोकांनी वसई विरारचं सर्व
दृष्टीने विकास कसा विकास होईल केलाय हो. त्यासाठी खूप कार्य केले.